नांदेड मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 4 जंगमवाडी येथे आज एक भावनिक व संस्मरणीय सोहळा पार पडला। प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री साईनाथ चिद्रावर सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात, स्नेहभावात आणि भक्तिभावात संपन्न झाला। कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, मित्रमंडळी तसेच बालमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी सरांच्या दीर्घ सेवेतून घडलेल्या कार्याचा, त्यांच्या शैक्षणिक भूमिकेचा आणि विद्यार्थ्यांमध्ये घडवलेल्या सकारात्मक संस्कारांचा गौरवपूर्ण उल्लेख केला। कार्यक्रमातील विशेष आकर्षक म्हणजे सरांच्या विद्यार्थिनी दीक्षा प्रकाश गजबारे हिने व्यक्त केलेली मनपूर्वक कृतज्ञता। तिने सरांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रेमळ नात्याबद्दल भावनिक शब्दात धन्यवाद व्यक्त केले। तिच्या भावना व्यक्त करताना उपस्थितांचे डोळेही पाणावले। अनेक मान्यवरांनीही आपल्या भाषणातून चिद्रावर सरांचा गौरव करत त्यांच्या शैक्षणिक वारशाला सलाम केला। संपूर्ण कार्यक्रम भावनिक, आनंददायी आणि स्मरणीय अशा वातावरणात पार पडला। दीक्षा परिवर्तन चॅनल तर्फे श्री साईनाथ चिद्रावर सरांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा।
टोकावर युद्ध लागत भगवान गौतम बुद्ध. तलवारीच्या टोकावर त्यांनी स्वराज्य खेचून आणले असे छत्रपती शिवाजी महाराज. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. विठू माता नेहरू बाळासाहेब गोपाळांचा मेळा असे म्हणणार तर त्यांची सत्यभूमी. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ का अविद्येने केले. अशा शब्दांमध्ये शिक्षणाचं महत्व समाजामध्ये मांडणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माता भीमाई त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून शेतकरी आणि कष्टकरी यांच्या तळ हातावर तरलेली आहे असे सांगून जाणारे डोकशाल अनुभव साठे. अशा सर्व तमाम महापुरुषांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम श्रीवार नमन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण त्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत ज्यांचं जीवन म्हणजे सेवा, ज्यांचं जीवन म्हणजे सेवा, ज्यांचं कार्य म्हणजे प्रेरणा आणि ज्यांची विद्यार्थी म्हणजे त्यांचा परिवार. असे ते आमचे आदर्श शिक्षक, माझे गुरु, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ चिद्रावर सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा आहे. सर आज निवृत्त होत आहेत, ते फक्त त्यांच्या सेवेतून निवृत्त होत आहेत, आमच्या हृदयातून, आमच्या जीवनातून नाही. सर अगोदर मनपा शाळा क्रमांक 1 वजिराबाद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. साधा प्रवास नव्हता, परंतु त्यांनी आपल्या कार्याने, आपल्या सेवेने आणि आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या शिकवणुकीने सर मुख्याध्यापक झाले. पद बदल कार्य बदललं, परंतु सरांची विद्यार्थ्यांप्रती असलेली प्रेरणा, त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि शाळेबद्दलची निष्ठा कधीच बदलली नाही. सरांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, शाळेमध्ये डिजिटल बोर्डची सुविधा, तसेच विद्यार्थ्यांसाठी आरो पाण्याची सुविधा, 2016 पासून इको फ्रेंडली गणेश मूर्तीची सुविधा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस आनंदाचा जावो, त्यांच्यामध्ये शाळेची ओढ निर्माण व्हावी म्हणून सर पहिल्या दिवशी त्यांना बॅग, पुस्तके, वही देऊन असे शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा उत्साह वाढत असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांप्रती शाळेची निष्ठा वाढत असते. अगोदर आमची शाळा, वजिराबादची शाळा 8वी पर्यंत होती. 9वीच्या शिक्षणासाठी आम्हाला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागत होता. मी जेव्हा त्या शाळेमध्ये प्रवेश केला म्हणजे 2016 पासून, तेव्हापासून मला माहिती आहे की सर 9वी 10वीचा वर्ग करण्यासाठी झटत होते. 8 वर्ष त्यांनी कार्य केलं, 8 वर्ष त्यांनी प्रयत्न केले आणि जेव्हा आमच्या वेळेस आमचा सेंटअप सुद्धा झाला 8वीला आणि सरांनी सांगितलं की जोपर्यंत मी प्रयत्न करतोय, जोपर्यंत आम्ही प्रयत्न करतोय, तोपर्यंत तुम्ही टीसी काढायची नाही. त्यांनी आम्हाला टीसी दिली नाही आणि आम्हाला शेवटच्या दिवशी सांगितलं की तुमचा 9वीचा वर्ग सुरू झालेला आहे. आम्हाला 9वीचा वर्ग त्यांनी खोलून दिला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गुण कोणते आहेत? विद्यार्थी फक्त शैक्षणिक दृष्ट्या हुशार नसून त्यांच्यामध्ये वेगळे गुण सुद्धा असतात. ते गुण आपण ओळखले पाहिजे. त्याप्रमाणे सरांनी सुद्धा कार्य केलेलं आहे. आज मी या ठिकाणी ज्या आत्मविश्वासाने बोलत आहे, ज्या आवाजाने या ठिकाणी बोलत आहे, ते फक्त आणि फक्त माझे गुरु आणि आमचे शिक्षक चिद्रावर सरांमुळे बोलत आहे. सरांनी माझ्याची वक्तृत्वाची कला ओळखली, त्यांनी मला साहस दिला. त्यांनी मला जेव्हा मी खचायचे, मला अपयश मिळायचं, ते म्हणायचे तू करू शकतेस, तू कर, तू धाडस कर, हे आकाश तुझं आहे आणि तुला आकाशामध्ये भरारी घ्यायची आहे. सरांनी मला शिकवलं, मला मार्गदर्शन केलं, मला आर्थिक दृष्ट्या मदत सुद्धा केली. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर सुंदर मडके तयार करतो ना, अगदी त्याप्रमाणे सरांनी कार्य केलं. सरांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला, त्यांचं जीवन फुलवलं. चिखलातून कमळ उगवण्याचे काम सरांनी केलेलं आहे. आज निवृत्त होत आहेत, परंतु आमच्या जीवनातून, आमच्या हृदयातून सर कधीच निवृत्त होऊ शकत नाही. आणि सर
जो मैंने एहसास किया है बस वही कहने का प्रयास किया है। मुश्किल से मुश्किल सवालों का हल दिया है आपने, और जो कभी ना भुला सकूं वो पल दिया है आपने। आपने ही तो खुद मुझे से मिलाया है सर, आपने ही तो खुद मुझे से मिलाया है। हार कर भी मुझे जीतना सिखाया है, हार कर भी मुझे जीतना सिखाया है। अब सिर्फ आपका आशीर्वाद और आपका सर पे हाथ चाहती हूँ, अब सिर्फ आपका आशीर्वाद और आपका सर पे हाथ चाहती हूँ। ज्यादा कुछ नहीं, बस आपका आशीर्वाद चाहती हूँ। ज्यादा कुछ नहीं, बस आपका आशीर्वाद चाहती हूँ। मेरे पिंजरे में कैसे एक उड़ान दी आपने, खुला आसमान और एक मुस्कान दी आपने। पंख तो थे पर सुकून ना था, उड़ तो सकते थे पर जुनून ना था। जब हौसलों की छाया पड़ी आपकी सर, जब हौसलों की छाया पड़ी आपकी, तब उड़ना सीख गए। अरे हवाओं से क्या, अब तूफानों से भी लड़ना सीख गए, अब तूफानों से भी लड़ना सीख गए। तर तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते। तुमचे पुढील आयुष्य हे आनंदी, सुखी आणि निरोगी जावं एवढीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि थांबते। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि आपणही माझे तोडीमोडके 2 शब्द शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल आपल्याही सर्वांचे आभार मानते। जवळपास 38 वर्ष 4 महिने 9 दिवसाची सेवा करून मी महापालिका नांदेडच्या जंगमवाडी शाळेतून सेवानिवृत्त होत आहे। आज जो माझा सत्कार, माझे मुख्याध्यापक सर्व आणि शाळेच्या वतीनं माझा सत्कार करण्यात आला, त्यात माझे मित्रमंडळी जी माझे क्लासमेट्स होते, त्याचबरोबर माझे SSY चे मित्र, मॉर्निंग प्राणाचे ग्रुपचे सगळे सदस्य, माझ्या संघटनेचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळे उपस्थित होते, महापालिकेचे मुख्याध्यापक उपस्थित होते आणि जवळपास माझी शिक्षक, माझे सहकारी हे सर्व उपस्थित होते। त्या सर्वांचे या प्रसंगी मी आभार मानतो आणि मला जे कार्य करण्याची संधी महापालिकेनं उपलब्ध करून दिली आणि विविध कामं मला प्रोग्रेसिव्ह करता आली महापालिकेमध्ये, त्याच्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो। त्याचबरोबर आदरणीय आयुक्त डोईफोडे साहेबांनी मला या मुख्याध्यापक पदोन्नती दिली त्याबद्दल मी आणि शिक्षणाधिकारी पातळे साहेब यांचे आभार मानतो आणि मला इथं कार्य करण्याची संधी दिली आणि माझा कार्यक्रम घेतला इथे आमच्या सगळ्या जंगमवाडीच्या शिक्षकांनी, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे सर्वांना शुभेच्छा देतो पुढील शिक्षणासाठी। थँक्यू।